देशामध्ये आता नक्षलवादाविरोधात लढाईमध्ये मोठं यश मिळालंय। कारण राज्याच्या पोलीस महासंचालकांसमोर 47 माओवाद्यांनी आता आत्मसमर्पण केलं असं समोर येत आहे। तेलंगणामध्ये आज 47 आत्मसमर्पण झालेली आहेत आणि अत्याधुनिक 32 शस्त्रास्त्रांसह हे माओवादी आता सरकारच्या दरबारी शरण आलेले आहेत आणि दंडकारण्यात झोनल समितीच्या अत्यंत प्रभावशाली सदस्य हेमला हेतू याचाही आज समावेश आहे। हेमला हेतूवर सरकारने 25 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं। आपल्यासोबत महेश तिवारी जोडले गेलेले आहेत। महेश जी, आपण पाहतोय की आज सुद्धा तेलंगणामध्ये 47 आता माओवाद्यांनी शरण ते आलेले आहेत। नक्कीच माओवाद्यांच्या विरोधात केंद्र सरकारनं जे धोरण जाहीर केलं होतं माओवाद देशातून संपवण्याचं, त्या दृष्टीनं जे प्रयत्न होत आहेत, 31 मार्चची डेडलाईन असली तरी अजूनही दंड करण्यात मोठ्या प्रमाणात आर्म्स कॅडर आहेत आणि त्यामधले 47 माओवाद्यांनी आज तेलंगणाचे पोलीस महासंचालक यांच्या समोर आत्मसमर्पण केलेलं आहे। आणि यामध्ये दक्षिण बस्तरचा जो भाग आहे, गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेला, खूप महत्वपूर्ण आहे। तेथील दंडकारण्य झोनल समिती आणि माओवाद्यांची लढवई पीपुल्स गुरिल्ला आर्मी बटालियन जी आहे त्याच्याशी निगडीत हे सदस्य आहेत। त्यामध्ये हेमला हेतू हा एक खूप प्रभावशाली माओवादी कॅडर आहे, ज्याच्यावर 25 लाख रुपयाचं बक्षीस आहे। आणि महत्वाचं म्हणजे हा हेमला जो आहे माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य आहे आणि बटालियन मध्ये सुद्धा हा सक्रिय होता। त्याच्यासोबत जे शरण आलेले सगळे आत्मसमर्पित माओवादी आहेत त्यांनी 32 शस्त्र सरकारकडे सोपवली आहेत। यामध्ये LMG आहे, इन्सास आहे, AK-47 आहे, अशी अत्याधुनिक शस्त्र आहे। त्यामुळे दक्षिण बस्तरचा जो भाग आहे, महाराष्ट्र छत्तीसगड सीमा, छत्तीसगड तेलंगणा सीमा असलेला या भागात सक्रिय असलेले माओवादी आता पूर्णपणे मुख्य प्रवाहात नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी महेश। आपण पाहतोय की आता मोठ्या संख्येने हे माओवादी आत्मसमर्पण करतायत।